तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणार, प्रकल्पग्रस्तांना 50% जागा नोकरीमध्ये मिळणार, पालकमंत्री मुंडे यांच्या प्रयत्नांना यश। त्या शेतकऱ्यांना द्यावे लागणार ॲफिडेव्हिट, शेतकरी हैराण। सोयाबीन कापूस अनुदान म्हणजे आमदनी 98, खर्च रुपया। द्वारकाधीश साखर कारखाना राज्यात प्रथम, ऊस विकास शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याने महाराष्ट्रात अग्रेसर। अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत द्या, शिवसेना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे। जाहीर केलेल्या धानाच्या हमीभावात तफावत, रक्कम बोनस म्हणून देण्याची मागणी, शिफारशीपेक्षा 2361 रुपये घट। जायकवाडीतून 9431 क्युसेकने विसर्ग, 18 दरवाजे अर्धा फूट वर उचलले। गोदाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, प्रशासन अलर्ट मोडवर। अल्पदरात विकलेल्या कांद्यांचे अनुदान कधी, वर्षभरापासून प्रतीक्षा, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। किसान आधारभूत किमतीने आता 30 सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदी होणार, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांची माहिती। राज्यात 36 खरेदी केंद्र सुरू। इसापूर धरण 100% भरले, पाण्याचा विसर्ग सुरू, रब्बी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली। जळगाव जिल्ह्याला पुन्हा येलो अलर्ट, 2 दिवसात संततधार, खरीप पिकांच्या नुकसानीची शक्यता, खानदेशात पावसाचा अलर्ट। अमरावती विभागात 5786 उमेदवारांची नोंदणी, मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम, मुख्यमंत्री योजना दूत येत्या 13 सप्टेंबरपर्यंत मुदत। दमदार पावसामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर, नवेगाव खैरी धरणाचे 15 गेट उघडले, कन्हान नदीमध्ये 1245.30 क्युमेक पाण्याचा विसर्ग। हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्या, पीक विमा नुकसान भरपाई, बँकांनी पीक कर्ज माफ करावे। खडकवासला धरण साखळीत विक्रमी पाऊस, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसाने आवक वाढली। उडदाचे दर 3000 घसरले, भाव 8000वरून 5000वर, हमी भावाला कोलदांडा, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची लूट, हमी भाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा। जामनेर विभागात शेतकऱ्यांनी ठोकले महावितरणला टाळे, वारंवार वीज पुरवठा खंडित, तक्रारींकडे अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष। ई पीक नोंदणी उरले केवळ 4 दिवस, 15 सप्टेंबर अंतिम तारीख, गावखेड्यात नो कव्हरेजची समस्या कायम। जीवरेखा धरणात 40% पाणीसाठा, धरण भरण्यासाठी अजून पावसाची गरज, यंदा आतापर्यंत 208 मिलीमीटर पाऊस झाला तरी देखील धरणात पाणी कमीच। मृत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांसाठी आदर्श कार्यपद्धती, प्रोत्साहन लाभासाठी बँकेशी संपर्क साधा। झेंडूचा बाजारभाव तेजीत, प्रति किलो 130 ते 140 रुपये दर, फूल उत्पादक शेतकरी समाधानी, मागणी वाढली। 40 गावात एकाच आठवड्यात कांद्याच्या दरात 2दा उसळी, बाप्पा पावलात 4141 रुपये प्रति क्विंटलने झाले लिलाव। चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार विम्याचा उर्वरित निधी, 3,50,000 शेतकऱ्यांचा सहभाग। जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 16% पंचनामे, 2 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनाम्यांची गती वाढवण्याची मागणी, 479 गावे बाधित। खरीपातील धान्य उत्पादन 31 लाख मेट्रिक टनाने वाढणार, 162 लाख मेट्रिक टन धान्य उत्पादन हाती येण्याचा प्राथमिक अंदाज। सोयाबीनवर लष्करी अळीचा वाढता प्रादुर्भाव, उत्पादन घटण्याची भीती, उत्पादक हतबल। धर्माबाद उमरी तालुक्यात 60,000 हेक्टरला फटका, ओला दुष्काळ जाहीर करा, राजकीय पक्षासह शेतकऱ्यांची मागणी, अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरसकट द्यावी। रत्नागिरी जिल्ह्यातील 16,000 शेतकरी प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उपक्रम, 16,267 शेतकरी बांधवांच्या खात्यावर 32.42 कोटी जमा।
नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 28.72 कोटींचा निधी। नांदेड जिल्ह्यात अवेळी पाऊस व गारपिटी यामुळे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले। सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने 28,72 लाखांचे अनुदान मंजूर केले आहे। भरपाईसाठी शेतकऱ्यांचे उपोषण, काँग्रेसची साथ। ई सर्व्हेमध्ये नाव नसलेल्यांचा ऑफलाईन पद्धतीने सर्व्हे करा। शिंदखेडा तालुक्यातील 1.25 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार। जामफळ येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। तालुक्यातील 54 गावांना फायदा, आमदार रावल यांचे आश्वासन। कारवाईच्या भीतीनेच पाचट कपात, शेतकऱ्यांची पिळवणूक, अडवणूक करणाऱ्यांना मुनिमानो अवकातीत रहा, आमदार रमेश कराड यांचे आश्वासन। तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि घामाचा दाम आहे। वैजापूरच्या नारंगीत सोडले पाणी, 50% प्रकल्पात जलसाठा होण्याची शक्यता, 20 दिवस सुरू राहणार विसर्ग। सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, पिके गुडघाभर पाण्यात, शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान, 20 गावांना बसला अधिक फटका, तलाठी आणि कृषी सहाय्यक गायब। भंडारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, 4 तालुक्यातील 19 मंडळात अतिवृष्टीची नोंद, जनजीवन प्रभावित, धान पिकांचे नुकसान। पांढऱ्या सोन्याला गुलाबी अळीचा डंक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। सोलापूर जिल्ह्यात हमाल तोलार संपावर, कांदा लिलाव बंद, भुसारमध्ये शेतकऱ्यांनीच उतरवला माल, आज बैठक होणार। टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द करण्याची मागणी, यार्डात शुकशुकाट। सततच्या पावसाचा फटका, कापूस सोयाबीनचे नुकसान, लखपुरी सर्कलमधील चित्र, उत्पादन घटण्याची शक्यता। सॅम्पल सर्व्हे करा, 15 दिवसात अग्रिम पीक विमा द्या, कृषी मंत्री यांच्या पीक विमा कंपनीस सूचना। पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब, पिण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या मिटल्याने मिळणार दिलासा। वाल्हे परिसरात बाजरीचे पीक जोमात, यंदा समाधानकारक उतारा मिळणार, पुरंदर, दौंड तालुक्यातील शेतकरी आनंदात। सलग 4 दिवसांच्या पावसाने पिके सापडली संकटात, उमरेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, वीज कोसळून 2 जनावरे दगावली। कीटकनाशके फवारताना काळजी घ्या, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन, अन्यथा उत्पादनात येणार घट। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्यास मुदतवाढ, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन, वारसांनी बँकेशी तात्काळ संपर्क साधावा। हिंगोली जिल्ह्यात 70% पंचनामे अहवालाची प्रतीक्षा, अतिवृष्टीने नुकसान, 2.25 लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र बाधित। पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचे भरपाईकडे लक्ष, नुकसानग्रस्तांना तात्काळ अनुदान द्यावे, खरीप पिकांबरोबरच पशुधनाचीही हानी। सोयाबीन कापसाची दरवाढ करा, सरकारला सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचा इशारा, अन्यथा अन्नत्याग। सोयाबीनवर अळी व येलो मोझॅकचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता, शेतकऱ्यांची चिंता वाढली, नुकसान भरपाई देण्याची मागणी। आधार प्रमाणीकरणाभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान रखडले, वाशिम जिल्ह्यात नियमित कर्जफेड करणाऱ्यांना लाभ, 18 सप्टेंबरपर्यंत करता येणार आधार प्रमाणीकरण। योजना दूत व्हा, 10,000 रुपये मानधन मिळवा, मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम, 13 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज। करमाळ्यात उडदाचे लिलाव सुरळीत, मार्केटमध्ये 25,000 क्विंटलची आवक, उत्पादन वाढल्याने दरात मोठी घसरण, चांगल्या मालाला दर चांगलाच। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।